आपल्या जगण्याचं तत्त्वज्ञान आहे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आपण ज्या ज्या मान्यता आपण ठरवतो, सुख, समाधान आणि आपला आनंद त्या मान्यतेत असतो. इतरांकडे पाहून माणूस सुखी आनंदी होऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं की आनंद कुठं आहे हा माणसाला शोधता आला पाहिजे. बाहेर मार्केटला समाजामध्ये आपल्याला सुखाच्या ज्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जी सुखाची साधनं आहेत, ते पैशाच्या जोरावर विकत मिळू शकतील. परंतु सुख आणि खरं सुख हे त्या खऱ्या सुखाचा स्रोत आहे, तो आतमध्ये असतो. आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये सांगितलं आहे की हम ब्रह्मास्मी, मी स्वतः ब्रह्म आहे. माझ्या सुखाच्या संकल्पना ह्या माझ्या हृदयातून वाहतात आणि त्या माझ्या विचारधारेत त्या प्रगट होत असतात. एक लाकूड तोडायचा, दररोजचं आपलं काम करत होता आणि जंगलात जायचा आणि लाकडं तोडायचं. लाकडं तोडत असताना ते जंगल थोडं थोडं साफ होत होतं, कमी कमी होत होतं. त्याच जंगलामध्ये एक ऋषी मुनी किंवा एक तपस्वी तपस्या करत होता. त्याला तो व्यक्ती दररोज जंगलात यायचा, लाकडं तोडायचा आणि घेऊन जायचा. 8 दिवसाचं त्यानं लाकडाची व्यवस्था झाली तर 4 दिवस लाकडं तोडायचा, 4 दिवस आराम करायचा, उदरनिर्वाह भागवत होता. तो लाकूड तोड्या दररोज येता पाहत असताना त्या तपस्वीने तो पाहत होता, दररोज पाहत होता. पण तो तपस्वी त्याला म्हणतो, बेटा तू लाकूड तोडतो, हे साधे लाकूड आहे, थोडंसं पुढं जा म्हणजे तुला काहीतरी वेगळं भेटेल. तर तो विचारायला लागला की पुढं काय आहे. तो सांगतो की पुढे गेल्यानंतर तुला कळेल काय आहे. माणसानं नेहमी पुढं जात गेलं पाहिजे. तर त्या ऋषीचं ऐकून तो व्यक्ती पुढं जायला लागला. त्याला आश्चर्यात धक्का बसला की त्याला चंदनाची लाकडं झाली. तर चंदनाची लाकडं आणत होता, 8 दिवसाचे आणलेत, तर 15 दिवसातून तो जंगलात जायला लागला, लाकडं आणायला लागला, विकायला लागला आणि आपला उदरनिर्वाह करायला लागला. असं सतत चालत राहिलं. परत त्या ऋषीला वाटलं, तपस्वीला वाटलं की बा बेटा अजून पुढं जा. त्याला वाटलं आता पुढं काय मिळणार आहे, तू पुढं जा म्हणजे तुला कळलं. तो पुढं गेला की त्याला चांदीची खाण मिळाली. त्याला आनंद झाला, प्रचंड आनंद झाला. मग त्या चांदीच्या खाण्यातून काही गोष्टी चांदी काही घरी आणायचा, 8 दिवस महिन्यातून 2-3 वेळेस जायचा आणि बाकी वेळेस आराम करायचा. संयमी जीवन जगणार लाकूड तोडायचा. पाहिजे किती आणि किती आणावं त्याची त्याला समज होती, जाण होती. सतत जीवन जगत होता, असंच करत होता. परत तो तपस्वी भेटला त्याला, म्हणजे बेटा अजून थोडंसं पुढं जा. मग त्याला वाटलं आत्ता साध्या जंगलामध्ये चंदन भेटलं, चांदी भेटली, आत्ता पुढं काय असेल. तो सांगतो की पुढं जा तुला मिळेल. पुढं गेला, त्याला सोन्याची खाण मिळाली. त्याला फार आनंद झाला की माणूस पुढं गेल्यानंतर काहीतरी मिळतं. सोन्याची खाण मिळाली. तो आता महिन्यातून एकदा त्या खाणीत जायला लागला, सोनं घ्यायला लागला, घरी यायला लागला आणि महिन्याभर आराम दवून खायला लागला. असं करता करता अजून काही दिवस गेले आणि त्या ऋषीनं सांगितलं की बेटा तू अजून समोर जा, तुला अजून काही भेटेल. त्याला वाटायला लागलं यार आत्ता समोर गेल्यानंतर अजून काय मिळणार आहे. पण संयमी जेवण जगत होता, ऐकत होता. परत पुढे गेला. परत पुढे गेल्यानंतर त्याला हिऱ्याची खाण सापडली. आत्ता हिऱ्याची खाणीतून तो 6 महिन्यातून एकदा जायचा, हिरे घ्यायचा आणि विकायचा. आत्ता त्याची अवस्था त्या शहरातल्या, त्या नगरातल्या सगळ्यात गर्भश्रीमंत व्यक्ती म्हणजे तो गणला गेला. सगळ्यात टॉपचा व्यक्ती म्हणजे तो झाला. तो 6 महिन्यातून यायला लागला आणि हिरे घ्यायला लागला, विकायला लागला. पण त्याची आजारपण हाव वाढली होती. आता तो जास्तीत जास्त हिरे कसे सापडत याचा विचार करायला लागला.
मग एक दिवस जाता आता परत तपस्वी भेटले. ते म्हणाले बेटा अजून पुढं जा. आता त्याच्या वागण्यात, बोलण्यात, राहण्यात, संभाषण करण्याच्या पद्धतीत बदल झाला होता. आता तो व्यक्ती बोलत नव्हता. आता त्या व्यक्तीला त्या श्रीमंतीचा जो अहंकार आला होता, तो अहंकार त्यावेळी ऋषीला बोलत होता की अजून काय म्हणे पुढं काय, अजून पुढं काय असणार आहे, हिऱ्यापेक्षा अजून मूल्यवान काय. त्या तपस्वीने त्याला पाहिलं, त्या डोळ्यात पाहिलं की आता हा पूर्वीचा लाकूड तोडायला आहे. ते तपस्वी बोलायला लागला की याच्याही पुढे जर गेला तर त्याच्या पुढं मी तुला भेटेन. धक्का लागला, तू बी भेटतो. मग तू कुठं, ती संपत्ती कुठं. त्यानं सांगितलं तू भेटशील म्हणजे मी भेटशील म्हणजे काय भेटशील. ते सांगायला लागला की मी भेटील म्हणजे तुझ्या मनातला आनंद, तुझ्या मनातला उत्साह, तुझ्या मनातला समाधान, जो अहम ब्रह्मास्मी किंवा अत्तदीप भव जी भावना आहे, ती भावना तुला तिथे मिळाली. तो संयमित जीवन जगत होता. पण त्या श्रीमंतीचा काही काळ पोहते त्याच्यावर पडदा आला होता आणि तो पडदा त्याचा निघाला आणि तो त्या ऋषींनी तपस्वीला शरण गेला आणि म्हणाला महाराज मी चुकलो. ते ऋषी तपस्वी म्हणाले हरकत नाही, चूक प्रत्येकाकडून होते, पण त्या चुकीची जाण होणं सगळ्यात महत्त्वाची आणि ती जाण वेळेत होणं सगळ्यात महत्त्वाची. त्याला ती झाली. ज्या अर्थी तो तपस्वी त्या लाकूड तोल्याला एका जागेवर बसून सांगत होता पुढं जा काहीतरी मिळेल, पुढं जा काहीतरी मिळेल, हे त्या तपस्वीला माहिती होतं पुढं काय काय. त्या तपस्वीला हे माहिती होतं की सगळ्यात पुढं काय, सगळ्यात पुढं सगळ्यात शेवटी माणसाचं समाधान आहे, माणसाचा आनंद आहे. मग प्रत्येकानं किती पुढं गेल्यानंतर ते मिळेल हे ज्याचं त्यानं ठरवावं. आपलं चरेवेती जीवन आहे, पण त्या चालण्यात, त्या मिळवण्यात, त्या प्राप्त करण्यात, त्या धावण्यात जो आनंद आहे आपण तो घेत आहोत की जे गावण्यासाठी धावत आहोत त्याच्यात त्रस्त होत आहोत, हे माणसाने एकदा शोधून पाहिलं पाहिजे. कारण जे आपल्या मनात आहेत ते जनात कुठत नसतं. ते शोधण्यासाठी आपल्याला आत जावं लागतं, आत डोकावं लागतं. भगवान तथागत गौतम बुद्धांनी त्याला अत्तदीप म्हणलेलं आहे. मित्रांनो, यश, अपयश, उन्नती, प्रगती हे जीवनाचे काही टप्पे आहेत. प्रत्येक टप्पा हा माणसाला पार करून पुढच्या टप्प्यावर जाणंच पडतं. आणि अंतिम टप्पा, जसा जन्म हा सुरुवातीचा टप्पा आहे तसा अंतिम टप्पा हा मृत्यू आहे. जन्म आणि मरण या 2 दिवसाच्या आतलं जे आहे त्याला जीवन म्हणतात. मग आपण या आतल्या जीवनातलं जीवन किती आनंदात जगतो ते प्रत्येकाच्या जगण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. जर आपल्याला या आतल्या जीवन जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपण कुठं थांबावं, किती धावावं, कसं धावावं आणि काय गावावं हे मिळवण्यासाठी आपल्या मनाचा आनंद शोधला पाहिजे. धन्यवाद.